शंकर महाराजांचे आई वडील कोण होते हे आजपर्यंत कोणाला नाही. चिमणाजी म्हणून एक होते, खूप श्रद्धा होती त्यांची शंकरावर. चिमणाजी आणि त्यांची धर्मपत्नी वर्ष झाली त्यांना मूल होत नव्हतं. साधू स्वप्नात आले त्यांच्या, म्हणाले की उद्या तुम्ही अमुक अमुक ठिकाणी जंगलात जावा, तिकडे तुम्हाला एक वाघ आणि वाघीण एक जोडपं भेटेल, जोडप्यामध्ये एक छोटंसं मूल दिसेल तुम्हाला, त्या मुलाला तुम्ही ठेवा. ते स्वरूप जे आहे ते शंकराचंच स्वरूप आहे. आणि त्या मुलाला त्यांनी मग घरी आणलं. शंकर महाराज जे होते जे लहानपणीपासूनच भक्ती करायचे, तर जेव्हा ते मोठे झाले ते हिमालयाला गेले. वर्षानुवर्षी त्यांनी तिकडे तपस्या केली. असा सुद्धा एक प्रसंग आहे की ते स्वामी समर्थांना सुद्धा भेटले एकदा. असं म्हणतात की शंकर महाराज हे स्वामी समर्थाचेच एक अंश टाईप आहे. फायनली त्यांनी समाधी घेतली. पुण्याला एक धनकवडी म्हणून एक जागा आहे. तर शंकर महाराज सुद्धा एक देवतच आहे प्लस एक गुरु आहे. तुम्हाला वाईट प्रसंगात खूप मदत करू शकतो.